सध्या काही अडचणी निर्माण झाल्यात. सर्व मुस्लिम जमात एकत्र येऊन आणि वेगळ्या पद्धतीनं ते आपल्या मताचा किंवा आपल्या मनुष्यबळाचा वापर करतायत. अशा आपत्तीच्या काळामध्ये आपण काही प्रतिरोधी भूमिका घेणं आवश्यक आहे. म्हणून मी आज आपल्या सर्वांना अपील करतो, एक द्वाराचार्य म्हणून अपील करतो, महामंडलेश्वर म्हणून अपील करतो. कुंभमेळ्यामध्ये वारकरी पंथ गेला, तिथे आम्ही वारकरी संप्रदायाचं, वारकरी परंपरेचं जतन करतो, नेतृत्व करतो. तेव्हा आपण तमाम महाराष्ट्रातील जुन्या नव्या प्रबोधनकारांनी महाराज मंडळीनं आपलं कर्तव्य समजून, जबाबदारी समजून आज केंद्र आणि राज्य या दोन्ही राजकर्त्यांच्या मागं उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि आपण उभं राहाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. मग अति भावनेच्या भरामध्ये आमचे शितोळे महाराज सांगत होते की आपण प्रतिज्ञा घेऊया. वारकरी पंथा प्रतिज्ञाबद्धच आहेत. जो धर्माचं काम करील, चांगलं काम करील, समाजाची जडणघडण करील, त्याच्यामागे वारकरी संप्रदाय सातत्यानं उभा राहणार आहे आणि राहणं हे आपलं कर्तव्य, आपली ती नैतिकता आहे. दुसरा प्रश्न, आज लोकांनी जमातीमध्ये कलह निर्माण झाले. आरक्षण हे निमित्त आहे आणि या आरक्षणातून तर काही कोणाला फार लाभ मिळाला असाही भाग नाहीत. पण निष्कारण खेड्यापाड्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्या मतदारसंघामध्ये जाती जमातीमध्ये कलह आणि दुराग्रह निर्माण झालेले आहे. ज्या संतांनी हजारो वर्ष समाजावर संस्कार केले, सर्वांना एकत्र बसवलं. मिळविली मांदी वैष्णवाची म्हणण्याचा अर्थ जळोजी मुळोजी सुतार होते, राका बंका वंक हरिजन होते, शेकोबा वंजारी होते, काशीबा गुरव होते, नरहरी सोनार, सावतामाळी, गोरा कुंभार, कानोपाटक ब्राह्मण, सर्वांनी एकत्र येऊन समाजाचं, धर्माचं काम केलेलं आहे. मुळात धर्म आणि धर्माचार्य ही व्युत्पत्तीमूलक अशा प्रकारची भूमिका आहे. धारणा धर्मा इत्याहू ही सोपी परिभाषा श्रुतीने केलेली आहे. आणि आचार्य तशा अर्थानं अचिनोती शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमप्याचरती असतु आचार्य इति स्मृतः. शास्त्रार्थ ज्याने व्यवस्थितपणे आकलन केलं आहे त्यानुसार ज्याची अनुभूती आणि आचार्य, अशा महापुरुषाला आचार्यपदानं संबोधलं जातं आणि धर्माचं अनुष्ठान करणं हे आपलं काम आहे. आज या संयोजकांनी आपल्याला धर्माचार्य म्हणून संबोधित केलं आहे. आतापर्यंत धर्माचार्य हे आपल्याला कुणी म्हटलं नाही, परंतु फार चांगली बाब आहे या निमित्तानं आणि ही मोठी जबाबदारी आचार्य म्हणून आपल्यावर टाकलेली आहे आणि आपणही जबाबदारीपूर्वक कर्तव्यबुद्धीनं या विचाराशी आपण सहमत राहून उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अनेक प्रश्न आहेत. जाती जमातीतले कलह मिटवणं आपलं काम आहे. खरं तर वैष्णवाची यातीवर्णी जो आपण भोगी तो पतन कुंभ पाकी, इथे टायटल आहे विचाराचं की संतांनासुद्धा जातीमध्ये वाटून टाकलं. खरं तर हा एक अत्यंत अपराध आहे आपल्या दृष्टीनं. आपली परंपरा ही शिकवत नाही आपल्याला. अवघे एकाचीच वीण तेथे कैसे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. मुळामध्ये आपण वेदाला, शास्त्राला मानणारी असल्यामुळे अशा पद्धतीची भूमिका आपली असणं गैर आहेत. आतापर्यंत आपण तेरची वारी करतो, अरणची वारी करतो, पैठणची वारी करतो, देहूची वारी करतो. कुठल्याही संताची जात विचारत आपण घेते आणि साधूच्या संतांच्या जातीचा विचार करणंही पाप सांगितलेलं आहे. मूळ जो उच्चारी नरक त्याशी म्हटलं आहे. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्याशी. तेव्हा त्याही दृष्टीनं आपण असे चुकीचे विचार करू नये. हजारो वर्ष ज्या संतांनी समाजावर संस्कार केले, राष्ट्राचा अभ्युदय व्हावा म्हणून सर्वांना एकत्र बसवलं, एकत्र विचार दिले, एकत्र बैसूजीव एके ठावी, एकत्र प्रसाद घेणं, एकत्र विचारमय करणं ही आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला राजनीती वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण प्रतिबंध केला पाहिजे. सर्वांना एकत्र बसून सर्वांनी तो विचार अशा पद्धतीनं केला पाहिजे. चारी वर्ण झाले जयाची अंगी,
पाप पुण्य जगी विस्तारले असं महाराजांनी आपलं नमूद केलेलंच आहे. तेव्हा अशाही दृष्टीनं आपला विचार व्हावा. जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि राजा छत्रपती ही स्वराज्याचे अनुबंध आहेत. आणि म्हणून संत राजनीती एकत्र आल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा आपण पुढे जाऊ शकत नाही, अशी खात्री सध्याच्या राजनीतीची झाल्यामुळे आपल्या सर्वांना त्यांनी मोठ्या उत्कटतेनं, श्रद्धेनं आणि मोठ्या एक प्रकारच्या आशेनं या ठिकाणी एकत्र बोलवलेलं आहे की पुढची परिस्थिती लक्षात घेता पुढे काही विचित्र घडू नयेत, भलत्या सलत्याच्या हातामध्ये सत्ता जाऊ नयेत की ज्या लोकांनी आपलं 50 वर्ष नुकसान केलं, आपल्या धर्माचं नुकसान केलं, विचाराचं नुकसान केलं, संस्कृतीचं नुकसान केलं. आणि पुन्हा अशी माणसं जर पुन्हा राजसत्तेवर आली तर पुन्हा आपल्याला अधपतनाकडेच जावं लागेल. गेल्या काही वर्षापासूनचा सर्व हिंदू धर्माचा किंवा आपल्या वैदिक धर्माचा भारतीय जनतेचा विश्वास असा निर्माण झालेला आहे की अतिशय उत्तम रीतीनं राज्य कारभार चालू आहेत. आज वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायाचाही अभ्युदय व्हावा आणि ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा अधिक विस्तारित व्हावी म्हणून यावर्षी आपल्याला मग ते वारकरी असतील, दिंडीचालक असतील, पालखेवाले असतील, अनेक दृष्टीनं कोट्यावधी रुपये खर्च करून वारकरी संप्रदायाला विस्तारित करण्याकरता, विकसित करण्याकरता त्यांनी हातभार लावलेला आहे. तेव्हा आपलंही कर्तव्य आहे की आपण कृतज्ञताबुद्धीनं आणि जबाबदारीपूर्वक कर्तव्यबुद्धीनं त्यांच्या मागं उभं राहणं आपलं काम आहे. तेव्हा आजच्या सद्यस्थितीमध्ये धर्माचार्याने काय पावलं उचलली पाहिजे? दुसरं पाऊल नाही. मगा रामायणाचार्य अतिशय ज्यांचं संप्रदायामध्ये आणि समाजामध्ये प्रभावानं काम आहेत, पाचपोर महाराजांनी सांगितलं की मतदान हेच आपल्या हातातलं मोठं शस्त्र आहे. आणि म्हणून योग्य व्यक्ती, धर्माला मानणारी, परंपरेला मानणारी, संस्कृतीला मानणारी, संस्काराला मानणारी जी काही राजनीती असेल त्या राजनीतीच्या मागे आपण खंबीरपणे, निर्धास्तपणे उभं राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रलोभनाला, कुठल्याही जातीच्या, जमातीच्या आसक्तीमध्ये आपण गुंतून न पडता केवळ राष्ट्रहिताकरता आपण त्यांच्या मागे उभं राहावं. ही खरं तर काळाची, सद्य काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. तेव्हा मी आपल्या सर्व धर्माचारी आणि धर्माधिकारी हे दोन आपल्या धर्माचे घटक आहेत. ऋत्विज आणि संत या दोघांनी हातात हात घालून धर्माचं काम करावं, राष्ट्राचं काम करावं आणि आपला राष्ट्रधर्म त्यांनी उत्तम रीतीनं चेतवला पाहिजे, विस्तारित केला पाहिजे. आणि त्याकरता प्रभावी आपल्या हातात एकच गोष्ट आहे की आपण आपला शिष्यपरिवार, आपल्याला मानणारा समाज, ज्या विभागात आपण राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो, त्या तमाम जनतेला आपण योग्य रीतीनं, योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून खंबीरपणे या विचाराच्या मागं आपण उभं करणं ही काळाची गरज असं मला वाटतं.